प्रयत्नाद्यत मानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गतीम. 45. प्रयत्नात कठोर अभ्यासाने, यतमानः प्रयत्न करीत तू आणि योगी असा योगी, संशुद्ध शुद्ध होतो, किल्बिषः त्यांची सर्व पापे, अनेक अनेकानेक जन्म जन्म जन्मांतर, संसिद्ध परिपूर्णता प्राप्त करून, ततः त्यानंतर याती प्राप्त करतो पराम परम किंवा सर्वश्रेष्ठ, गतीम गती किंवा स्थान. आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंततः अनेकानेक जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. तात्पर्य: विशेष करून सदाचारी, श्रीमंत किंवा पवित्र कुळात जन्म घेतलेल्या मनुष्याला योगाभ्यास करण्यासाठी अनुकूल असलेल्या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते. म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाचा तो पुन्हा प्रारंभ करतो. अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कल्मशांतून मुक्त होतो. त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची, कृष्ण भावनेची प्राप्ती होते. कृष्ण भावना म्हणजे सर्व कल्मशांतून मुक्त झालेली परिपूर्ण स्थिती आहे. भगवद्गीता 7.28 याला पुढील प्रमाणे पुष्टी देते. येषां त्वनत गतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. अनेकानेक जन्मांमध्ये पुण्यकर्म केल्यानंतर जेव्हा मनुष्य सर्व पापांतून आणि मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो तेव्हा तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतो.